दिसते की डोळे जाळण्यात आले, शरीरावर पोळवण्यात चटके देण्यात आले, मात्र मुख्यमंत्री म्हणाले असं काही झालं नाही. ज्या प्रकारे माझ्या भावाला एवढं मारलं होतं तर ते इतकं भयानक होतं, ते चित्र इतकं भयानक दिसत होतं आणि त्या सगळ्या भावना होत्या की ते मारून टाकू शकतात. तर मग हे चिल्लर गोष्ट आहे ना, डोळे जाळणे वगैरे, तर ते दिसत होतं सगळं तसं. तर लोकांनी म्हणले तसं की डोळे वगैरे, पण त्याचा जीव गेलाय ना, ते तुम्ही जास्त डोक्यात आणा. त्याच्या कसं कसं मारलंय, त्याचा जीव येणार आहे का आता त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घेऊन गरज आहे का? काही जीव गेलेला आहे ना आता. तर ते जे गोष्टी आहेत ते पोस्टमॉर्टममध्ये आल्यात. आता जीव गेलेला आहे, त्याला इतकं भयानकपणे मारलेलं आहे, 56 घाव त्याच्या अंगावर आहेत, रॉडचे वगैरे. तुम्ही आता हा प्रश्न मला विनंती की विचारू नका. पण यात मोका म्हणजे हा फार महत्वाचा कायदा आहे, सांगितलं संघटित गुन्हेगारी. तर संघटित गुन्हेगारीचा कायदा पण वापरणार असं गृहमंत्र्यांनी हा सांगितलं. सांगितलं त्यांनी सांगितलंय आणि ते केलंच पाहिजे.